नमस्कार, मी दयानंद सोनसाटे. DS एंटरप्राइजेस या अंतर्गत मी आज माहिती घेत आहोत. आपण आलो आहोत महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या व्यावसायिक सिरीजमध्ये आज आपले उद्योजिका कणिका मॅडम आज आपल्यासोबत त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, आपल्याविषयी माहिती द्या. नमस्कार, मी क्रिएटिव्ह कणिका अँकर. माझं प्रोफेशन अँकरिंग आहे आणि इमेज कन्सल्टंट आहे. मी जॉब करते, अजूनही करते आणि माझं पॅशन बोलणं आहे आणि म्हणून त्याला मी प्रोफेशन केलं आहे. तर मी सगळ्या प्रकारचं अँकरिंग करते. म्हणजे तुम्ही म्हणाल कॉर्पोरेट, बर्थडे पार्टीज किंवा एंटरटेनमेंट इव्हेंट्स असतात. आजकाल पेजंटचा जमाना आहे तर ते असतं, म्युझिकल आहे, अशा अनेक प्रकारचं अँकरिंग मी करतेच. पण त्या प्रत्येक सण म्हणा, लग्न म्हणा, हळद म्हणा, तेव्हा कशा प्रकारचा पेहराव करायचा याच्यासाठी मी इमेज कन्सल्टंट पण आहे. हा जो व्यवसाय निवडला आहे तर तुम्हाला हे पहिल्यापासून आवड होते, म्हणजे केव्हापासून सुरू केलं आपण? हो, कारण माझ्या लहानपणापासून मला न्यूज रीडर व्हायचं होतं. पण ते काही नॉर्म्स असतात, कंडिशन्स असतात, त्या अप्लाय प्रत्येक वेळी आपण त्या प्रकारचं शिक्षण किंवा घेऊ शकत नाही. त्यामुळे मग मी असा विचार केला की अँकरिंग करूया. म्हणजे तिथे पण मला बोलता येईल, 4 जणांना म्हणजे खूप जणांना मॉबमध्ये भेटता येईल आणि आय लव्ह टू एंगेज पीपल. तर म्हणून मी हा मार्ग स्वीकारला की मी अँकरिंग करीन. आणि अँकरिंग करता करता मला असं जाणवलं की प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी छान दिसावं, मी छान बोलावं. मग त्यातून मला हे जाणवलं की आपण इमेज कन्सल्टंटचा पण कोर्स करू शकतो किंवा इमेज कन्सल्टंट होऊ शकतो. म्हणून मग मी कोर्स केला आणि मग तेही सुरू केलं की आज 4 जणांना असं वाटतं, अरे तू किती छान दिसते किंवा तू किती छान बोलते. मग त्यांना मी सांगते हे तुम्ही पण करू शकता. आणि त्यामुळे मग मी त्यांना तसं प्रकारचं मार्गदर्शन करते की कशा प्रकारचा पेहराव कधी कुठे केव्हा घालायचा, किती बोलायचं, कसं बोलायचं, हे सगळं मी सांगते. आणि मला आवड असल्यामुळे मी ते एकदम जीव ओतून करू शकते. आतापासून हे आपण किती क्लायंट बेसला आपण सर्व्हिस दिलेली आहे? तशा खूप साऱ्या एंटरटेनमेंट कंपनीज किंवा आता स्वतः मीडियामध्ये सुद्धा, जसं आपण म्हणतो फिल्मलॅब किंवा अशा प्रकारच्या खूप साऱ्या इव्हेंट कंपनीशी, ऑर्गनायझेशनशी मी जॉईन आहे. आणि ते तशा प्रकारचे त्यांच्या इव्हेंट्स असतात किंवा तर ते मला अप्रोच करतात. आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये इमेज कन्सल्टंटचं आपण प्रत्येक कंपनीत जाऊन HR थ्रू आपलं काम आपण करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये जे आपली USP आहे म्हणा की कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा भाग आपण पाहतोय. आणि आज तुम्ही त्या व्यवसायामध्ये तुम्ही त्याचा वापर केलेला आहे. तुमची USP याच्यामध्ये काय? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, टू इंटरॅक्ट विथ द पीपल आणि समोरच्याचं काय एक्झॅक्टली त्याला वाटतंय. म्हणजे जे आपण म्हणतो ना न्यूनगंड, कधी कोणतरी जाडा व्यक्ती असतो आणि तो माझ्याकडे येतो आणि मला सांगतो, अरे मी जाडा आहे, हा ड्रेस मला सूट नाही होणार. तर मी सांगते हे तुम्ही का दाखवताय. आज समजा एखादी व्यक्ती आली, फिमेल असेल, आणि म्हणाल अरे माझ्या ह्या ड्रेसमध्ये पोट दिसेल, पण हे तू म्हणतेस ना, मला दिसत नाहीये तुझं पोट. हे त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करणं हे माझं पहिलं अहम कर्तव्य आहे. की मी त्यांना सांगते की कोणत्याही प्रकारचं फक्त तुम्ही सूट होतंय, पण त्याच्यामध्ये सूट होण्या व्यतिरिक्तही आणि तुम्ही ठरवता हे मला सूट होत नाही, ते मला सूट होत नाही, असा विचार करण्यापेक्षा तुम्ही कम्फर्टेबल कसं वावर करू शकता त्या आउटफिटमध्ये, अशा प्रकारचेच आउटफिट घाला. कारण कधी कधी आपल्या आउटफिटमुळे सुद्धा आपला जो कॉन्फिडन्स होतो तो लूज होतो. जर समजा तुम्ही आज, मी स्वतः सांगते, जर समजा मी उभी राहिली स्टेजवर आणि मी शूज हे आपल्या त्या ह्या फॉर्मल वेअरला पाहिजेच आहेत, म्हणजे शूज जर माझे घट्ट असतील तर मी इकडून तिकडे मुवमेंट करू नाही शकणार आणि मी एकाच ठिकाणी उभी राहीन. का तर माझे शूज घट्ट आहेत किंवा मला चालता येत नाही त्याने, किंवा माझी चाल व्यवस्थित नाही येणार. मग हा एक असे छोटे छोटे पॉइंट्स असतात की ते आपण महत्वाचे ते धरले पाहिजेत, बघितले पाहिजेत आणि त्या हिशोबानेच आपण कपडे घातले पाहिजे. आपण असं नाही विचार केला पाहिजे हे मला सूट होणार नाही, ते मला सूट होणार नाही. तर अशा प्रकारचे कपडे घातले पाहिजे की वी आर कम्फर्टेबल आणि आपला कोणत्याही प्रकारचं जर स्पीच असेल किंवा कुठे लग्नाला जात असतो, आपल्याला प्रेझेंटेबल राहण्याकरता ते मोस्ट इम्पॉर्टंट असं मला वाटतं. आणि अगदी एकदम व्यापक ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या ऑफिशियल अँकर कणिका मॅडम आज आपल्यासोबत आल्या आणि त्यांनी आपले 2 शब्द सांगितले. त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र उद्योग नेटवर्क आणि धन्यवाद.
धन्यवाद सर. आणि मी पण सांगू इच्छिते, जे कोणी व्ह्युअर्स हा माझा व्हिडिओ बघतील त्यांनी नक्कीच एकदा तरी महाराष्ट्र उद्योग नेटवर्क काय आहे, कसं आहे, कसे चालतात ते बघण्याकरता आमची एक तरी मीटिंग अटेंड करून बघा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. थँक्यू.